नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आपण एक गोडाचा पदार्थ बघतोय आणि तो म्हणजे साखर भात. आणि साखर भाताचं काय आहे, आपण केव्हाही पटकन तो भात करू शकतो. आणि साखर भात सुद्धा हा दोन प्रकारांनी केला जातो. एक बैठा साखर भात आणि दुसरा म्हणजे पाक करून साखर भात करतात. पक्का पाक करून मग त्याच्यात ते शिजलेला भात वगैरे घालायचा असतो. तर मी तुम्हाला बैठा साखर भात दाखवणार आहे. हा अतिशय करायला सोपा आहे आणि म्हणून मी बहुतेक वेळा हा बैठा साखर भातच करत असते आणि म्हणून मी आज ती तुम्हाला रेसिपी दाखवते. तर हा बैठा साखर भात करण्यासाठी मी हे 2 वाट्या इथे तांदूळ घेतले. ती बघा वाटी ही अशी मी कापून भरली. असे 2 वाट्या मी, कारण त्याप्रमाणे पण आपल्याला साखर घ्यायची असते ना, म्हणून मी हे तांदूळ तुम्हाला दाखवतेय. आणि असे 2 वाट्या मी तांदूळ घेतलेत. आता मी 1 तास ते आधी धुवून ठेवणार आहे. धुवून ठेवायचे असतात तांदूळ, म्हणजे भात आपला छान होतो. हे मी आता 2-3 पाण्याने चांगले धुवून घेते तांदूळ आणि आपल्याला ते 1 तास तसेच ठेवून द्यायचे. हे असे तांदूळ धुवून का ठेवावेत, तर भात आपला दडदडीत होत नाही त्याच्यामुळे, कारण ते ओले राहतात ना तासभर, त्यामुळे भात आपला छान होतो. म्हणून 2-3 पाण्याने हे तांदूळ मी धुवून ठेवते. स्वच्छ छान धुवून ठेवायचे, कारण धुतल्यावर आपल्याला त्याच्यात पाणी बिणी काही घालायचं नाही, नुसते धुवून ठेवायचे. हे बघा, हे तांदूळ आपले धुवून झाले. 2-3 पाण्याने मी छान धुतलेत आणि आता मी हे झाकून ठेवते. हे साधारण आपल्याला तासभर ठेवायचे. हे बघा, हे तांदूळ आता चांगले भिजलेत. आता आपण गॅस चालू करूया आणि आपण कुकरला आता भात लावूया. त्यासाठी इथे मी हा कुकर घेतलेला आहे. हा मी छोटा कुकर घेतलाय, कारण मी आता डायरेक्ट भात शिजवते म्हणून. आता हा तांदूळ आपल्याला तुपावर परतून घ्यायचा आहे, पण त्यामध्ये आधी तुपामध्ये आपल्याला लवंगा घालायचे आणि 1 वाटीला 3 लवंगा साधारणपणे. तर आपले 2 वाट्या तांदूळ आहेत. तर आता मी या 2 वाट्यांसाठी 6 ते 7 लवंगा घेतलेत. आता कुकर तापलेला आहे, त्यामध्ये मी तूप घालते. तर ते तूप मी आता 4 चमचे घालते, कारण 2 वाटे आपले तांदूळ आहेत म्हणून 4 चमचे मी तूप घालते. आणि चमचा मी आपला पोहे घालायचा चमचा असतो की नाही, तोच चमचा मी वापरलाय. आता तूप तापलेलं आहे, त्यामध्ये मी आता ह्या लवंगा घालते. लवंगा परतून झाल्या की आपण हे भिजवलेले तांदूळ त्यामध्ये घालूया. आता हे तांदूळ घालून झाले की आपल्याला त्या लवंगावर ते चांगले परतून घ्यायचे, म्हणजे त्याला, त्या तांदूळाला तुपाचा आणि लवंगाचा स्वाद खूप चांगला लागतो. अगदी खूप जास्त पण परतायचे नाहीत, जरासे थोडेसे परतून आपल्याला लगेच त्याच्यामध्ये पाणी घालायचंय. पाणी मी मोजूनच घेतलंय आणि 2 वाट्या तांदूळाला मी 4 वाट्या पाणी घेतलंय. कारण असं मोजून पाणी घेतलं की बरं पडतं, कारण जास्त झालं तरी जास्त मऊ होण्याचा भात संभव असतो, नाहीतर मग कमी पडलं तर दडदडीत सुद्धा होईल भात. म्हणून पाणी नेहमी मोजूनच घ्यावं. 2 वाट्या तांदूळासाठी इथे मी 4 वाट्या पाणी घातलंय. कुकरमध्ये भात शिजवताना त्याला पाण्याला थोडी उकळी आल्यानंतरच झाकण लावावं, म्हणजे ते पाणी उतास जात नाही. आता याला बघा, उकळी आलेली आहे. आता मी कुकरला झाकण लावते. आता ह्याच्या 3 शिट्या करून आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. आता कुकरच्या 3 शिट्या झालेल्या आहेत. आता त्याची वाफ जिरली की आपण पुढची कृती बघूया. आता ह्या साखर भातासाठी आपल्याला जे जे जिन्नस नंतर आता लागणार आहेत ते मी तुम्हाला आता काय काय घेतले ते आधी दाखवते. तर आपल्याला हे त्याच्यामध्ये केशर घालायचं आहे. हे मी दुधामध्ये भिजत टाकलं होतं. आणि ही वेलची पावडर आहे. ही वेलची पावडर मी साखरेबरोबर वाटलेली आहे, म्हणून ही पांढरी दिसतीये. आणि हा आहे बेदाणा. हा किती तुम्हाला घालायचा आहे हे आपला आपण ठरवायचंय. मी एवढा घेतलाय. आता एक 15-20 दाणे जरी घातले तरी सुद्धा चालतं, ते आपल्या मनावर आहे शेवटी. आणि हे बदाम सुद्धा मी भिजत टाकलेत. आता मी हे बदाम सोलणार आहे आणि त्याचे असे उभे काप करून घेणार आहे. आणि
ही लागणार आहे आपल्याला 2 वाट्या साखर, कारण आपण 2 वाट्या तांदूळ घेतलेत आणि 2 वाट्या मी साखर घालणार आहे. आता कुकरची वाफ गेलेली आहे. आता मी झाकण उघडते आणि आपण तो भात मोकळा करून घेऊया. असा हलक्या हाताने तो मोकळा करून घ्यायचा. आपण पाणी मोजूनच घातलं होतं की नाही, म्हणून तो भात सुद्धा छान झालेला आहे. आता हा भात आपण मोकळा करून घेतलाय आणि हा असा गरमच असायला पाहिजे, कारण आपल्याला ह्याच्यात आता साखर घालायची आणि साखर आणि तो भात असं साखर त्याच्यात मेल्ट व्हायला हवी ना, म्हणून तो गरम असतानाच त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची. तर आता ही साखर मी ह्याच्यामध्ये घालते. 2 वाट्या तांदूळ होते आपले, मग मी साखर पण 2 वाट्याच घेतलेली आहे. ती गोडी बरोबर होते. आता ही असं आपण मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यावर थोडा तो सैल होईल भात साखरेमुळे, कारण भात गरम आहे की नाही आणि साखर मग ती विरघळणार त्याच्यात, मग थोडा तो सैल होईल आणि थोडा सैल झाला की मग आपल्याला ते गॅसवर ठेवायचंय. साखर थोडीशी ढवळून झालीये. आता मी यामध्ये लगेच केशर पण घालते. हे केशर मी दुधात भिजवलं होतं, त्यामुळे त्या केशराचा रंग छान येतो. आता केशर पण हे आपण ढवळून घेऊया. भात आपला गरम आहे की नाही, त्यामुळे आता आपण आणि साखर घातलीये, त्यामुळे तो आता थोडा सैल होणार. जर तुम्हाला केशर घालायचं नसेल तर हल्ली ह्या अशा बाटल्या सुद्धा मिळतात. हे वेलची केशर युक्त हे असते बाटली ही, आणि अशा ह्या बाजारात मिळतात. त्यातलं सुद्धा तुम्ही जरी घातलं तरी काही हरकत नाही. आणि किंवा नाही तर मग फूड कलर मिळतात की नाही, श्रीखंडात वगैरे आपण घालतो, तो केशरी रंगाचा कलर आणायचा, म्हणजे ती डबी आणायची आणि त्यातला थोडासा कलर असाच दुधात कालवून ह्याच्यामध्ये घालायचा, म्हणजे ते कलर आपला भात चांगला दिसावा म्हणून खरा घालायचा आहे. पांढरा भात ठेवला तरी काही बिघडत नाही, तो साखर भातच लागणार तुम्हाला, फक्त कलर दिसणार नाही एवढंच. केमिकलचे रंग वापरणं चांगलं नाहीच, पण तुम्हाला जर भात दिसायला छान हवा असेल तर तुम्ही थोडासा अगदी घालू शकता. आता ही साखर मिक्स झालेली आहे. आता मी हा कुकर गॅसवर ठेवते. आता आपण हा मीडियम गॅसवर ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला तो गॅस एकदम बारीक करायचा आहे. अगदी मोठ्या गॅसवर ठेवू नका, नाही तर साखर जळू शकते किंवा खाली लागेल भात. पटकन पटकन खाली भात लागायला नकोय आपल्याला, म्हणून गॅस मीडियमच ठेवा. ही बघा, ही साखर आता याच्यामध्ये मिक्स झाली चांगली. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया. झाकण आपल्याला ह्याच्यावर 5 मिनिटं ठेवायचं आहे. ते आता मी झाकण ठेवते आणि गॅस बारीक करते. बारीक गॅसवर छान त्याला आता वाफ येऊ दे आणि आपण नंतर थोड्या वेळाने ते उघडून बघूया. झाकण ठेवून अशी वाफ दिली ना की साखरेचा गोडवा त्या भातामध्ये छान मुरतो. बारीक गॅसवर जवळजवळ 5 मिनिटात व्हायला आले. आता मी हे झाकण काढून एकदा तो भात परत ढवळणार आहे. हे बघा, छान वाफ आली आता आणि एकदा आपण आता ढवळूया. बघा कसा चरचर वाजतोय खाली. पण आता काय करायचं माहितीये का, त्याच्यावर खाली एक तवा ठेवायचा गॅसवर आणि त्याच्यावर हे भांड ठेवायचं. भांड म्हणजे ज्या भांड्यात तुम्ही कराल ते भांड. कुकर, आता मी कुकरात करते म्हणून हा कुकर मी तव्यावर ठेवणार आहे, म्हणजे डायरेक्ट भात खाली लागत नाही. कारण आपण नुसतं असं ठेवलं तर मग डायरेक्ट हे आच लागतं की नाही खाली तळात, म्हणून त्याच्या खाली आता आपण तवा ठेवायचा, म्हणजे भात लागण्याची भीती अजिबात नाही. आता हा गॅसवर मी तवा ठेवलाय. आता हा मी बिडाचा ठेवलाय आता, पण तुम्ही लोखंडाचा ठेवला तरी सुद्धा चालेल, कारण जेणेकरून तो भात खाली तळात आता लागता कामा नये. म्हणून आपल्याला हे आयडिया करायचे की हा तवा खाली ठेवायचा, म्हणजे त्या तवा गरम होणार आणि त्याच्या योगे तो भाताला वाफ येत राहणार. आता हे बदामाचे काप मी साला काढून केलेत. आता हे मी यामध्ये घालतीये.
आणि हे सुद्धा सगळं ऐच्छिक आहे, घालायलाच पाहिजे असंही काही नाही. नुसती तुम्ही वेलची पावडर घातली तरी साखर भात होतो. आणि हे बेदाणा घालते आणि घालूया आता ही वेलची पावडर. आता मी एकदा ढवळून घेते. हा, अगदी हलक्या हाताने हे ढवळायचं म्हणजे भाताची शीत मोडत नाहीत. फक्त असा खालचा वर करून घ्यायचा आणि हलके हलके असं हे करायचं. आता आपल्याला ह्याला बाजूबाजूने असं तूप सोडायचंय. असं 4-5 चमचे सोडायचं. हे तूप सोडण्याचं कारण म्हणजे असं की तुपाचा स्वाद तर चांगला येतोच, पण आणि भात पण मऊ मोकळा छान होतो. आता आपण परत एकदा त्याच्यावर 5 मिनिटं झाकण ठेवतोय. फक्त दणकून एकदा वाफ यावी म्हणून मी झाकण ठेवते. आता मी गॅस बंद करते आणि या गरम तव्यावर असाच कुकर आपल्याला 5 मिनिटं ठेवून द्यायचंय. आता 5 मिनिटं झालेली आहेत. आता झाकण काढून मी हा भात एकदा ढवळून घेते. छान मोकळा झाला एकदम. असा मोकळा व्हायला हवा भात. आणि एकदा भात चांगला शिजला की नंतर तो मात्र तव्यावर, गरम तव्यावर ठेवून द्यायचा नाही जास्त वेळ. कारण तसा जर ठेवून दिला ना तर मग काय होतं, ते तांदूळाचं शीत भाताचं म्हणजे शीत आक्रस्त असं. त्यामुळे तो नंतर खाली उतरवून ठेवायचा आणि मधून मधून 2-2 मिनिटांनी जरा 2-3 वेळा ढवळायचा. कुकर बराच वेळ गरम राहणार आहे की नाही म्हणून तो ढवळायचा. अशा प्रकारे आता हा साखर भात तयार आहे आणि करायला सोपा, मस्त, पटकन होणारा आणि पटकन एखाद्या वेळेस नैवेद्याला याला त्याला जरी तुम्हाला करायचा असला तरी हा पदार्थ पटकन होऊ शकतो आणि नैवेद्याला पण चालतो साखर भात. मुख्य म्हणजे हा भात म्हणजे संपूर्ण भात तयार होईपर्यंत हा आपण एकाच भांड्यात केला आणि भारंभार त्याच्यामुळे भांडी पण झाली नाहीत. त्याच्यामुळे किती मस्त करायला. आणि असा भात जर तुम्ही कधी केला नसेल तर नक्की एकदा करून बघा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा.